घोडके वस्तीच्या प्रश्नांवर तातडीची कारवाई. सिनाई ॲग्रो टुरिझम भेटीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शब्द. मोहोळमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पाऊल. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन. भाजप मोहोळ तालुका युवा अध्यक्ष अंकुश भैया आवताडे यांच्या विनंतीला मान देत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी सायंकाळी सिनाई ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्टला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी मोहोळ तालुक्यातील घोडके वस्ती येथील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याचा शब्द देत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समवेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच जिल्ह्यातील अनेक आजी माजी आमदार उपस्थित होते. रविवार दिनांक 10 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजता मान्यवरांचे आगमन झाले. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांचा सत्कार अंकुश भैया आवताडे, उद्योजक लहुतात्या आवताडे आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रतिमा देऊन करण्यात आला. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार मोहोळ तालुकाध्यक्ष रमेश माने व सतीश आप्पा काळे यांनी केला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात तालुक्यातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी विविध समस्यांबाबत लेखी निवेदने मंत्र्यांना सादर केली. त्यावेळी बोलताना मंत्री बावनकुळे यांनी घोडके वस्तीसहित तालुक्यातील सर्व प्रश्नांचा तातडीने पाठपुरावा करून त्यांचे निराकरण करण्यात येईल. यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक ती पावले त्वरित उचलली जातील अशी ग्वाही दिली. प्रास्ताविकात अंकुश भैया आवताडे यांनी लहानशा विनंतीला मान देत महसूल मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असे सांगितले. यावेळी मंत्री बावनकुळे आणि पालकमंत्री गोरे यांनी तालुक्याच्या विकासासोबत संघटनात्मक बळकटीवर भर दिला. जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनीही आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मिसाळ यांनी केले तर आभार उद्योजक लहुतात्या आवताडे यांनी मानले. या सोहळ्याला तालुक्यातील शेतकरी, भाजप पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पंचायत समिती गणातील एका विजयी किंवा आशीर्वाद सभेला आले त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि 12 मंडळाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी यांचे निवेदन स्वीकारणे, त्यांच्याशी हितगुज करणे. या 4 महिन्याच्या काळामध्ये नगरपालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक या निवडणुकीमध्ये दैदिप्यमान यश मिळवणं. या यशाच्या वाट्यामध्ये सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, या सर्वांचा सहभाग असल्यामुळं त्या समूहात एक छोटीशी बैठक म्हणून आज ग्रामीणची बैठक या सिनाई ॲग्रो ठिकाणी लावलेली आहे. मी खरं तर वेळ फार झालेला आहे. दिवसभर आज सर्व मंडळींचा प्रोग्राम असल्यामुळं शहरातला प्रोग्राम संपवण्याला वेळ झाला. या ठिकाणी वेळ न घालवता मी माननीय यजमानांना विनंती करतो की सर्व कार्यकर्त्यांना, इथल्या पदाधिकाऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं. बावनकुळे साहेब या ठिकाणी येतात आणि आल्यापासून करमाळ्यामध्ये त्यांनी लोकांना भेटण्याचं, लोकांचं निवेदन घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचं काम हातात घेतलं. तिथून सोलापूरमध्ये आले. सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या अनेक प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आणि आज आपल्या सगळ्यांना भेटायला आले. मी साधारण 2009 पासून विधानसभेमध्ये काम करतोय साहेब, पण 2009 पासून असा महसूल मंत्री आजपर्यंत मी बघितलेला नाही. साहेब कौतुक म्हणून नाही, तुमच्या पुढे बोलतो म्हणून नाही, तुमच्या मागे सचिनदादा आपली सातत्याने अनेकदा चर्चा होते. पिढ्यानपिढ्याचे लोकांचे प्रश्न, जमिनीचे प्रश्न, पिढ्यानपिढ्या लोकांचे हॅरेसमेंट करणारे प्रश्न, ज्या प्रश्नांना कधी न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका लोकांना कधी वाटली नव्हती. असे प्रश्न गुंठेवारीपासून येणेपासूनचे सगळे प्रश्न, आज सोलापूरचा आपण गुंठेवारीचा B1 B2 चा प्रश्न असेल, ग्रामीण भागातले सगळे जमिनीचे विषय असतील, हे सगळे विषय हातामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं या राज्यातल्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घेणारे मंत्री म्हणून आज आपण बावनकुळे साहेबांच्याकडे पाहतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्याचा फायदा त्याला हा झाला की अख्ख्या महाराष्ट्राचा प्रत्येक प्रश्न आदरणीय बावनकुळे साहेबांना माहिती आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या मनात काय आहे हे त्याला लगेच समजतं. ग्रास्पिंग पॉवर तेवढी आहे.
मी आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय बावनकुळे साहेबांचं मनापासून स्वागत करतो, त्यांची क्षमा मागतो. आम्ही 8:30ला वेळेवर येणार होतो, 8:30ची वेळ दिली होती, पण सकाळी 7 पासून कुठेही न थांबता आम्ही प्रवास करतोय तरी इतका उशीर झालाय आणि त्यामुळं आपल्याकडे पोहोचण्याकरता थोडा उशीर झाला. खरं तर मला तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानायचे आहे की आपण सर्वांनी लोकसभेच्या, विधानसभेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड मजबूती देण्याकरता, आपली सत्ता आणण्याकरता, सरकार आणण्याकरता काळाची काळ रक्ताचं पाणी केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांची भावना होती की देवेंद्र फडणवीसजींचं सरकार यावं, देवेंद्र फडणवीसजींचा शपथविधी व्हावा आणि या महाराष्ट्रामध्ये गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार यावं. मी तुम्हाला नतमस्तक होतो. प्रचंड मेहनत आपल्या कार्यकर्त्यांनी केली, ध्येय वेळ होऊन कार्यकर्त्यांनी मेहनत केली, नेत्यांनी मेहनत केली आणि आज आपल्या सर्वांच्या सदिच्छेने, सर्वांच्या कामाने, तुम्ही केलेल्या मेहनतीमुळं आज महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं. आपलं सरकार आहे. काय म्हटलं मी? आपलं सरकार, आपली पार्टी, आपलं सरकार 2047 पर्यंत, 2047 पर्यंत आपलं सरकार राहणार आहे. कारण आपलं सरकार लोकाभिमुख आहे, आपलं सरकार पारदर्शी, गतिमान राहणार आहे. या ठिकाणी जयकुमार गोरे सारखा एक तेज तर्रार ग्रामविकास मंत्री या ठिकाणी बसलेला आहे. काळजी करायची गरज नाही. या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. बघा बरं, सचिन कल्याण शेट्टी किती दमदार आहे. चेहरा बघा सचिनचा. हे देवेंद्र कोटे बघा कसा तुफान आहे. हा काय आता अवताडे आले पुन्हा. समाधान, पूर्ण समाधान आहे. तेवढं शिकलं, समाधानचा चेहरा बघा आहे, बघा किती जोरदार आहे. हे काँग्रेसवाल्याची हिंमत आहे का समोर? आणि त्यामुळे आपलं सरकार, आपली पार्टी, आपलं सरकार 2047चं सरकार. किती सरकार? चिंता करायची गरज नाही. आपला मंत्री आहे. 2 गोष्टी बोलायच्या, 2 गोष्टी सांगायच्या, 2 गोष्टी करायच्या, काही काळजी करायची नाही. आणि आपल्या कार्यकर्त्यांनी जनतेचा जो वचन दिलं आहे, आज बघा तुम्ही जे जनतेला वचन दिलं असेल ते वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, आपली आहे. तुम्ही जेवढे काही कामं सांगाल ते कामं पूर्ण करायची जबाबदारी आमची आहे. सरकार तुम्ही आणलाय, सरकार जनतेच्या हिताकरता काम करणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणलेलं प्रत्येक काम करणे मंत्र्याची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. देवेंद्रजीने आम्हाला हेच सांगितलं आहे की आपल्या कार्यकर्त्यांनी जे सरकार आणलं त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहा. रात्री, बेरात्री, अपरात्री आपला कार्यकर्ता अडचणीत आला असेल, त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभं राहिलं पाहिजे. हीच पार्टीची भूमिका, हीच सरकारची भूमिका आहे. आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींच्या अध्यक्षतेखाली संघटना आपल्याला मजबूत करायची आहे आणि देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली आपल्याला सरकार मजबूत करायचं आहे. आणि सरकार मजबूत करत असताना या ठिकाणी आपले गावं पंचायत ते पार्लमेंट पर्यंत आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे. याकरता जी जबाबदारी आहे ती जबाबदारी तर आम्ही पार पाडायची आहे. तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडलाय. तुम्ही खूप कष्ट केलाय कार्यकर्त्यांनी. हे सरकार आणण्याकरता प्रचंड मेहनत केलेली आहे. पण एखाद्या कारणाने निराश होऊ नका. एखादं काम आज होईल, उद्या होईल, पण आपणच जर इंग्रजी बोलायला लागलो आपल्या सरकार विरुद्ध तर ते चांगलं नाही. कधी कधी आपला कार्यकर्ता निराश होऊन सोशल मीडियावर व्यक्त होतं, कुठे कुठे व्यक्त होतो. काय गरज आहे व्यक्त व्हायची? काँग्रेस पार्टी येणार आहे का आपला प्रश्न सोडवायला? आपला प्रश्न जयकुमार सोडणार आहे, आपला प्रश्न सचिनच सोडवणार आहे, आपला प्रश्न आपणच सोडवणार आहे. सोशल मीडियावर आपल्या सरकारबद्दल, आपल्या पार्टीबद्दल, आपल्या कार्यकर्त्याबद्दल बोलून काय फायदा आहे? आज बघा इतकी मजबूत जिल्हा परिषद निवडून आली आहे आणि जिल्हा परिषदला मजबूत करणारा या ठिकाणी ग्रामविकास मंत्री आहे आणि त्याच्यावर त्याला महसूल देण्याकरता बावनकुळे आहे. कशा चिंता करायची गरज आहे? आणि आम्हा दोघांना मजबूत करण्याकरता देवेंद्रजी आहे. आणि देवेंद्रजी आज अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आपल्याजवळ आहे. अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता. आणि त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुमचे सर्वांचे निवेदन मी घेणार आहे.
तुमच्या निवेदनावर प्रत्येक निवेदनाचं काम करून तुम्हाला कळवणार आहे. आणि मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही गावातले जेवढे काम असेल तेवढे आता करून घ्या. ग्रामविकास मंत्र्याकडनं करून घ्या, महसूल मंत्र्याकडनं करून घ्या. दोनच विभाग महत्वाचे आहेत ग्रामीण भागाकरता. खरं तर राज्यामध्ये अनेक डिपार्टमेंट आहे, माझा त्याच्यावर काही प्रश्न नाही आहे. सर्व डिपार्टमेंट महत्वाचे आहे, सर्व डिपार्टमेंट कामाचे आहे. पण तुम्हाला ग्रामविकास मंत्री आपल्या घरातला आहे, महसूल मंत्री आपल्या घरातला आहे, इतके मोठे नेते या ठिकाणी बसलेले आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जे जे काही प्रश्न, आता मी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा येणार आहे, सर्व महानगरपालिकेचे प्रश्न सोडून देणार आहे. मी तेव्हा जिल्हा परिषदला 4 तास बसणार आहे. तेव्हा जिल्हा परिषदला 4 तास बसून माननीय ग्रामविकास मंत्री, महसूल मंत्री हे जर आजूबाजूला बसले, एकही प्रश्न शिल्लक राहत नाही, जिल्ह्याचा एकही प्रश्न शिल्लक राहत नाही. आणि मी जर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मी जर सोलापूर शहराचा विचार केला तर सोलापूर शहराचे प्रश्न राहणार नाही. आणि त्यामुळे आपण जनतेची जे मतं घेतली आहे, जो आश्वासन दिलं आहे, जे वचन दिलं आहे ते पूर्ण करू, एवढंच अभिवचन देतो. अंकुश अवताडेजी, तुमच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी माईकवर एक या ठिकाणी प्रश्न मांडला होता की घोडके वस्तीमध्ये आपण त्या ठिकाणी त्या घरं कायदेशीर करून देण्याचे. मी घोडके वस्तीचे सर्व घरं कायदेशीर करून देतो, काळजी करू नका. 25/3/2026 ला जो शासन निर्णय आपण केलेला आहे, त्या निर्णयामध्ये 1 जानेवारी 2011 पूर्वीचे सर्व घरं कायदेशीर करण्याचा अधिकार तहसीलदारला दिला. तहसीलदार आहे का? कुठे तहसीलदार? हो तहसीलदार, तुम्हाला अधिकार दिले, आता दिले ना अधिकार, मग घोडके वस्ती झालं पाहिजे ना. केव्हा? 25/3/2026 ला 25/3/2026 झाले. आता 4 झाला, 5वा झाला, 6वा महिना येते आला, 2 महिने झाले शासन निर्णय केला. काही करायचं नाही तुम्हाला. 25/3 मुळे तुम्हाला सर्व अधिकार तहसीलदारला देऊन टाकले. काय राहिले का शिल्लक? मला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्यापूर्वी घोडके वस्तीचे सर्व मालकी दिले पाहिजे, त्यांचा सर्व पट्टे वाटप झाले पाहिजे, याची काळजी आपण घ्या. आणि आज जेवढे प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होतील त्या सर्व प्रश्नाला निकाली काढण्याची जबाबदारी या ठिकाणी माझी आहे. आपण सर्वांनी जे निवेदन आणलं ते मला द्या. मी पुन्हा एकदा आपली क्षमा मागतो आणि तुमचे खूप खूप आभार मानतो. तुमच्यासारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी जे 51% मतं घेऊन आपलं सरकार आणलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.